ठरलं तर मग या मालिकेचा येणारा भाग प्रेक्षकांनो खूपच शानदार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिले की हे सगळं नाटक चालू आहे. आता इकडे सायली काय इथे जाते ऑफिसला आणि आता अर्जुन काय घरी थांबतोय. पण या सगळ्यामध्ये आता सायली खूप मोठी कमाल धमाल करणार आहे आणि ही कमाल धमाल करतच ती आता रमेशच्याकडून सत्य वदवून घेणार आहे आणि खूप मोठा भूतकाळ अशा पद्धतीने समोर येणार आहे. नक्की काय घडले? आता सकाळी सायली ऑफिसला जायला निघालेली आहे. सायली ज्या वेळेला ऑफिसला जायला निघते आणि त्याच वेळेला तिला आता सांगायला लागतोय लगेचच चैतन्य की आपल्याला सायली वहिनी आज ना SK कन्स्ट्रक्शन साईटवरती जायचं आहे. त्यावरती सायली सांग अर्जुनला खूप राग येतो आणि तो म्हणतो त्या साईटवरती अजिबात जायचं नाहीये. यावरती चैतन्य म्हणतो अरे असं काय करतोय साजच, त्या साईटवरती आपल्याला काम आहे ना जे आपण आधी हे घेतले होते ते. आणि त्यामुळे आता इकडे अर्जुन सांगतो नको ज्या वेळेला हे सगळं संपेल ना त्याच वेळेला मी आता तिकडे जाईन. कारण अर्जुनला उगाचच असं वाटतं की उगाच सायली या केसमध्ये अडकायला नको. म्हणजे जी काही त्याची SK कन्स्ट्रक्शनची केस चालले याच्यामध्ये. पण आता चैतन्य म्हणतो अरे काही काळजी करू नको, मी आहे की नाही. मी सायली वहिनींना सगळं समजावून सांगेन. सायली सांगायला लागते हो बरोबर आहे, मला आता कोणत्याही बाबतीमध्ये म्हणजे अडवू नका. मी काय करणार आहे ते 2 दिवस मला करू दे, त्यानंतर तुमचं आहेच की असं म्हणत सायली काही ऐकायला मागत नाहीये. सायली ऐकतं नाहीये म्हटल्यावर ते अर्जुनच्या नाईलाज होतो आणि त्यानंतर तर मग आता सायली लगेचच चाललेली आहे कन्स्ट्रक्शन साईटवरती. इकडे आता अस्मिता अर्जुनला सांगत आहे अर्जुन अरे तुझं काय चाललंय, बायको तर गेली, आता तिच्यासाठी चॉकलेट बनव. अर्जुन चॉकलेट बनवताना बिझी झालाय आणि इकडे सायली त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती आले. बघा कसा योगायोग आहे प्रेक्षकांनो, त्याच कन्स्ट्रक्शन साईटवरती जिथे सायली आलेली विराजांना शांत करण्याचा प्रयत्न करतोय. काका आता कोणी बिझनेस रायवली नाहीये तर याला आपल्या नातेवाईकाच्या पैकीच कोणीतरी पाठवलेलं आहे. सायली आहे त्याच्यामध्ये आता रमेश हा तिथे कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे खरं तर रमेश हा कोणत्याही प्रकारच्या ट्रकचा वगैरे काही डीलर नाहीये किंवा ट्रक संदर्भात काही करत नाहीये. तर आता रमेश हा एक साधा कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि त्यानंतर आता इकडे सायली फोनवरती म्हणजे अर्जुनच्या सायलीला फोन आलाय. तो कॉन्ट्रॅक्टर बॅक साईडला आहे आणि त्याच वेळेला सायली आणि अर्जुन हे दोघेजण बोलत आहे. ज्या वेळेला हे दोघेजण बोलतात सायली सांगते काय चाललंय काय तुमचं, म्हणजे आता तुम्ही सारखे फारके फोन काय करताय. मी या साईटवरती आले तर तुम्हाला इतका का धक्का बसलाय असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो अगं त्या साईटवरती जरा डेंजर आहे. ती साईट म्हणजे कसं आहे त्याचे जे कोणी मालक आहेत ना ते मालक खूपच मोठी असा मी आहे आणि उगाचच त्याच्यात तू अडकू नको असं म्हणत तो सायलीला व्हिडिओ कॉलवरती मी आता कशा पद्धतीने चॉकलेट बनवतोय ते आता दाखवतोय. आज तुझ्यासाठी मी चॉकलेट बनवतोय. ज्या वेळेला सायली आता त्याच्याकडे पाहते त्या वेळेला ती त्याला कसं चॉकलेट बनवायचं काय चॉकलेट बनवायचं हे सांगते. आणि हा व्हिडिओ कॉल चालू असताना बॅक साईडला तो माणूस आलाय. सायली आता बॅक साईडला बघ, तिच लक्ष बॅक साईडला नाहीये. पण अर्जुन ज्या वेळेला तिच्याशी फोनवरती बोलतोय आणि त्याने बॅक साईडला रमेशला पाहिले, म्हणजे ऍक्च्युली त्याने आता रमेशचं स्केच काढलेलं बघितलेलं आहे आणि ते स्केच काढलेलं बघितलं असल्यामुळे तो आता लगेचच ओळखतोय आणि तो सायलीला म्हणतोय तुझ्या मागे बघ, तुझ्या मागे बघ. सायली म्हणते माझ्या मागे काय आहे. त्यावरती मग लगेचच आता इकडे अर्जुन तिला सांगायला लागतोय की बॅक साईडला आहे कुणीतरी बघ. सायलीला काही कळायला मार्ग नाहीये, पण अर्जुनने रमेशला परफेक्टरित्या पाहिलेलं होतं आणि त्यामुळे त्याला आता तो रमेश दिसलेला आहे. आणि मग त्यानंतर अर्जुन तिला आता सांगण्याचा प्रयत्न करतोय अगं बॅक साईडला बघ, अगं बॅक साईडला बघ. त्यावर ती सायली आता काहीच मागे बघत नाहीये आणि ती आता सांगायला लागते की अर्जुन सर कशाबद्दल बोलताय तुम्ही. आणि त्याच वेळेला रमेश असं म्हटल्यावरती इकडे रमेश असं सायली म्हणते आणि तो मागे आता ऐकतोय. म्हणजे रमेशने हे सगळं सायली रमेश करत असताना इकडे आता रमेशने ऐकल्या कारणाने तो तिकडून आता निघून गेलाय. आणि सायली ज्या वेळेला मागे वळून पाहतीये त्या वेळेला तिला आता तिकडे कुणीच दिसत नाहीये. मग इकडे चैतन्याला अर्जुन सांगतोय अरे असं काय करतोयस तू, सायली सोबत गेला नाहीस. यावरती तो सांगतोय अरे नाही, मी एका केसच्या सकाळी जे आम्ही काम करत होतो ना ते कागद इथेच थांबले, ते परत घेण्यासाठी आलोय. सायली वहिनी एकट्याच साईटवर गेल्यात. यावरती चैतन्यवरती अर्जुन चिडतो
आणि तो सांगायला लागतो, अरे असं काय करतोयस, तिला एकटीला का त्या साईटवरती पाठवलंस. आता तिने मला व्हिडिओ कॉल केला होता बॅक साईटला, मला रमेश दिसला. यावरती चैतन्य म्हणतो, तुला काहीतरी गैरसमज होतोय. अरे रमेश कसा काय बॅक साईटला असू शकतो. अरे म्हणजे खरं तर तो कन्स्ट्रक्शन साईटमध्ये नाहीच आहे रे. तू कसं काय नाही, काहीतरी तुझी गल्लत होते. यावरती तो म्हणतो, अरे मी व्हिडिओ कॉलमध्ये त्याला पाहिलं, माझी गल्लत नाही होत आहे, काहीतरी हे मोठं थोतांड आहे आणि आपल्याला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे. मला काय वाटतं माहितीये का, तू एक काम कर, तू ताबडतोब निघ आणि तिकडे पोहोच. मी रविराज म्हणजे पोलिसांना घेऊन तिकडे येतो. काय कारण काहीतरी गडबड आहे असं म्हणत तो आज साई इलीच्या प्रोटेक्शनमध्ये सगळ्यात पहिले पाठवतो, ते म्हणजे आता चैतन्याला. आणि चैतन्याला पाठवल्यावरती मग आता तो रविराज आणि पोलीस यांना घेऊन तिकडून जायला निघालेला आहे. सावंतांना घरी बोलवत आता अर्जुनने सांगितलेलं आहे की आपल्याला त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती जायचं. त्यावरती लगेचच आता इकडे रविराज सांगायला लागतात, काय झालं अर्जुन, काही टेन्शनमध्ये आहेस का तू. यावरती अर्जुन म्हणतो, खूप मोठा गोंधळ झालाय सिनियर. म्हणजे खरं तर सायली एकटीच त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती गेले आणि तिकडे तिला रमेश दिसलाय. आता रविराजांना रमेशबद्दल काही माहीत नाहीये, कारण त्यांनी म्हणजे ही केसच्या संदर्भात डिस्कशन सायली सांगायला लागते, बोल लवकर, नागराजने पैसे दिले होते का तुला. यावरती तो आता म्हणतो, नाही मी नागराजला तर ओळखतो, पण मला नागराजने पैसे दिलेले नाहीयेत असं म्हणत तो आता काही बोलायलाच तयार नाहीये. आणि आता रविराजांच्या रागाचा पारा आता वाढतच चाललेला आहे. त्यांना तर कळतच नाहीये की या माणसाला हॅंडल कसं करायचंय. पोलिसांना ते सांगतात, न्या ह्याला, याला कस्टडीमध्ये न्या आणि ह्याला कस्टडीमध्ये नेऊन मारून ह्याला विचारा. यावरती आता इकडे पोलीस त्याला पकडतात आणि पकडून त्याला आता कस्टडीत नेता. तोपर्यंत बाबूला आता रविराजच्या समोर आणले आणि त्यानंतर बाबू सांगायला लागतोय, हो हाच तो माणूस आहे, यांनीच तर मला आता दिली होती, ट्रक दिला होता, सुपारी मी पत्नी दिली होती, पण बाकी मला काही माहीत नाहीये असं म्हणत आता एक एक कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेत. हा माणूस तर समोर आलाय, पण तो माणूस रविराज ओळखतात, त्याला कोणी पाठवलं हे सुद्धा त्यांना अंदाज आहे, पण ते बोलतच नाहीयेत. आता रविराज गप्प का आहे, ते आता या सगळ्याविषयी का बोलत नाहीयेत, किंवा ती व्यक्ती घरची म्हणजे नागराजपेक्षांच्या जवळची अजून कोण व्यक्ती आहे. मालिकेमध्ये सस्पेन्स काही संपतच नाहीयेत आणि ही मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवरती जाताना दिसते. आता तो माणूस कोण असेल, काय असेल, सगळं काय नक्की चाललं असेल, येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचे आपल्याला हळूहळू उलगडे होताना दिसणार आहे.